देवासुरे युधि च दैत्यपतिं सुरार्थे हत्वान्तरेषु भुवना न्यदधात् कलाभिः भूतात्ववामना इमामहरधूलेः क्षमां याच्छ छलेन समदातितेः सुतेभ्यः. अर्थात देव आणि असुर यांच्या युद्धात देवांसाठी दैत्याच्या अधिपतींना मारून सर्व मन्वंतरात आपल्या अंशावतारांनी त्रिभुवनाचे रक्षण केले. त्यानंतर वामन होऊन याचनेच्या निमित्ताने बलीपासून पृथ्वीचे रक्षण केले व ती पृथ्वी त्याने अदितीच्या पुत्रांना दिली. निक्षत्रियां कृतंगां च त्रिसप्त कृत्वो रामस्तु हैहयकुलाप्ययभार्गवाग्निः सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रं हंसलङ्कं सीतापतिर्जयति लोकमलग्नकीर्तिः. अर्थात तो भगवान हैहय कुलाचा नाश करणारा अग्नीत होऊन भार्गव राम म्हणून अवतार घेऊन आला. त्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पुढे तोच भगवान दाशरथी राम सीतापती लोकांचे पापहरण करणारी ज्याची कीर्ती आहे असा अवतरला. त्याने समुद्रावर सेतू बांधला व लंकेसह रावणाचा नाश केला. त्या रामाचा जय असो. समुद्र मंथनाच्या शेवटी क्षीरसागराचे तटी सुरा असुरा कळी मोठी अमृतासाठी मांडली. तेव्हा अमृत विटेचे देखुनी जो अवतारू घेतला मोहिनी तेने असुरा सुरापानी अमृतानी देवासी तेथ चोरुनी घेता अमृत ग्रासा निवटिला राहूचा घसा त्याच्या कबंधावरी म्हाळसा वासनिवासा स्वये केला सुरसाय नारायणू द्वारकेकुश निर्दाळुनु का लवणासुर मर्दुनु अवतरे आपण कुमार रूपे ऐसा मन्वंतराम अन्वंतरी निज भक्ता काज कैवारी सुरकार्यार्थ श्रीहरी नाना अवतारी अवतरे स्वये तो सुरसाह्य जगज्जीवन स्वये कुब्ज झाला वामन अंगे याचक होऊन देवांचा अपमान उतरला जेणे दाने दाटुका बळी त्यासी देवाचे नी नवे कळी मग त्रिविक्रम रूपे आकळी याच्या छळे बळी छळीला जेणे तरी भावबळे बळी प्रबळू तेने देवो केला द्वारपाळू विष्णू सत्व पाहे छळ छळू शेखिदासांचा दयाळू तास्य करी स्वये या परिबळीचा छळ करुनी घेतले दिग्मंडळ तेणे अमरगण सकळ अर्पुणी तत्काळ सुखी केले तो देवादी देवोत्तमू स्वये झाला परशुरामू तेने क्षत्रियांचा पराक्रमू केला निर्धर्मू निज प्रतापे तो गो ब्राह्मण कैवारी सहस्रा अर्जुना ते संहारी सहस्र भुजांची कांडोरी करी केली बोहरी दानव कुळा. अर्थात समुद्र मंथनाच्या शेवटी सुर व असुर यांच्या समुद्र तीरावर अमृतासाठी मोठा कलह माजला. त्यावेळी अमृतापेक्षाही सुंदर अशा मोहिनीचे रूप भगवंताने घेतले. त्या मोहिनीच्या रूपाने भगवंताने असुरांना मद्य व देवांना अमृत दिले. त्यावेळी राहू हा देवांच्या पंक्तीत बसून चोरून अमृत प्राशन करीत होता. तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला व त्याच्या धडावर माळसेच्या रूपाने त्याने निवास केला. देवाचा सहाय्य करता नारायण याने द्वारकेत कुश नामक असुराचे निर्दानल केले. लवणासुराला मारले आणि स्वतः कुमार रूपाने अवतार घेतला. अशा प्रकारे प्रत्येक मन्वंतरात आपल्या भक्तांचा कैवारी श्रीहरी देवकार्यासाठी अनेक अवतार घेतो. त्याने स्वतः वामन बटूचे रूप घेतले. तो याचक झाला आणि त्याने देवांचा अपमान भरून काढला. बळी राजा मोठा दानी होता, त्यामुळे देव त्याचा पराभव करू शकत नव्हते. तेव्हा भगवंताने त्रिविक्रम रूपाने याचनेच्या निमित्ताने बळीला ठकविले. पण बळीची भक्तिभावना प्रबल होती. त्या शक्तीने त्याने भगवंताला पाताळात आपला द्वारपाल केले. अशा प्रकारे प्रथम विष्णू भक्तांना छळतो, त्यांची परीक्षा पाहतो, पण शेवटी भक्तांचा दास होतो.
अशा प्रकारे नारायणाने बळीला दानाच्या निमित्ताने फसवून त्याच्यापासून त्रैलोक्याचे राज्य परत मिळवले आणि ते देवांना अर्पण करून त्यांना सुखी केले. तो पुरुषोत्तम देवाधिदेव स्वतः परशुराम म्हणून अवतार घेऊन आला व त्याने आपल्या पराक्रमाने क्षत्रियांना निष्प्रभ केले. त्या गोब्राह्मणांचा कैवारी अशा भगवंताने सहस्र अर्जुनाचे 1000 हात तोडून टाकले. नंतर त्याचा संहार केला व दानव कुळाचा नाश केला. भूमिर्भरावतरणाय यदुष्वजन्मा जातः करिष्यति सुरेरपि दुष्कराणि वातिर्विमोहयति यज्ञकृते तदर्हान् शूद्रान् कलौक्षीति भुजोन्यहनिषदन्ते. अर्थात पुढे जन्मरहित असा परमात्मा भूभार उतरवण्यासाठी यादव कुळात जन्म घेऊन देवांनाही कठीण असे कर्म करील. पुढे यज्ञासाठी वादविवाद करून तो भगवान यज्ञ करण्याची योग्यता नसलेल्या असुरांना मोहित करेल आणि कलियुगात शेवटी तो भगवान पुन्हा म्लेच्छांना मारेल. जमदग्नीचा कोपाग्नी परशुराम तेजे प्रज्वळुनी हैहै कुळ जाळुनी आहाळिली अवनी क्षत्रियांची तेने तीन सप्तके वीररसू देऊनी क्षत्रिय मद बहुवसू त्या रोगाचा केला नाशू धरेचे ईशत धरामर केले जो उतारांचे मूळपीठ जो वीरवृत्ती अतिउत्पट जो उतरा माझी श्रेष्ठ अतिवरिष्ठ श्रीराम पापे पळती रामनामे नामांकित वंदिजे यमे गणिकेची कर्माकर्मे श्रीराम नामे निर्दळिले नामे कळी काळासी धाक यमदूतान मिळे भीक राम नाम गजरे देख पळे निषेख जन्म मरण जो देवांचे बंद सोडी नवग्रहांची पेढी तोडी जेने रामराज्याची रोकडी उभविले खुडी तीही लोकी ज्याचे निशिळा तरती सागरी असुर मारिले वानरी जेने सुवर्णाची नगरी गोपिलीपुरी शरणागतासी जो प्रतापाचा मरगळा जेने सेतू बांधिला अवलीला चरणी उथरिली शिळा जो निज जिव्हाळा निज भक्ता तो अवतार मूर्तिमंत राया अद्यापि असे वर्तत हा संवाद त्रेतायुगात दुमिल सांगत विदेहासी या लागी श्रीराम श्री जय राम नित्य जपे जो हे नाम तो पुरुषा माझी पुरुषोत्तम कर्माकर्म अतीत तो ते रामनाम अवचटे भीतरी रेखे कर्णपुटे तै कळीमळांची मळकटे नामोद्धाटे नासती ऐसी रामनामाची ख्याती जगत उद्धारे केली कीर्ती धन्य धन्य जे परिसती धन्य जे गाती रामचरित. आता भावी अवतार वार्ता तुझ मी सांगेन नृपनाथा श्रीकृष्ण अवतार कथा परमाद्भुता विचित्र जो परे होन परात परू जो का अजन्मा अक्षरू जो क्षुतिशास्त्राम अगोचरू तो पूर्णावतारू श्रीकृष्ण. अर्थात जमदग्नीचा क्रोधरूप अग्नी परशुरामाच्या ठिकाणी अधिक प्रज्वलित झाला. त्याने हैहय कुळ नष्ट केले आणि क्षत्रिय कुळे 21 वेळा जाळून टाकले. क्षत्रियांच्या दीर्घकालीन उन्मत्तपणाचा नाश केला आणि ब्राह्मणांना पृथ्वीचे स्वामित्व दिले. श्रीराम सर्व अवतारांचा आदिपुरुष पराक्रमी वीर व सर्व अवतारात श्रेष्ठ आहे. राम नामाने पापे जळून जातात. राम नाम घेणाऱ्यास यमही वंदन करतो. श्रीराम नामाने गणिकेच्याही पापांचा नाश केला. राम नामाचा कृतांताला धाक वाटतो. राम नामामुळे यमदूतांना कुणी विचारत नाही. राम नामाचा घोष जन्म मरणाची शृंखलाच नष्ट करतो. तो श्रीराम देवांना बंदीतून सोडविणारा आहे. नवग्रहांच्या बेड्या तोडणारा आहे. त्यामुळे त्रैलोक्यात राम नामाची कीर्ती पसरली आहे. ते रामाच्या नामाने समुद्रात शिळा तरतात. वानर असुरांना मारू शकतात. त्याने सोन्याची लंका नगरी शरण आलेल्या विभीषणाला दान दिले. तो राम म्हणजे
मूर्तिमंत प्रताप आहे. त्याने लीलेने समुद्रावर सेंतू बांधविला. आपल्या पदस्पर्शाने अहिल्याला पुन्हा जिवंत केले. तो आपल्या भक्तांना प्राणाहून प्रिय आहे. तो अवतारी राम अद्यापि ह्या पृथ्वीवर वसत आहे. इथे त्रेतायुगात ही कथा द्रुमिलाने विदेह राजाला सांगितली. म्हणून जो कोणी श्रीरामाचे नाम घेतो तो श्रेष्ठ मनुष्य कर्म व अकर्म यांना उल्लंघून जातो. असे हे रामनाम कोणत्याही निमित्ताने कानावर पडले तरी सर्व पापे नष्ट होतात. अशी रामनामाची ख्याती आहे. जगाचा उद्धार करून रामाने आपली कीर्ती पसरविली. जे रामचरित्र ऐकतात व गातात ते धन्य होत. हे राजा, आता मी तुला भावी अवतारांचे कार्य सांगतो. श्रीकृष्णाच्या अवताराची कथा अत्यंत विचित्र व अद्भुत आहे. तो परावाणीच्या पलीकडे आहे. त्याला जन्म नाही, त्याचा ऱ्हास होत नाही. वेद आणि शास्त्रे त्याचे वर्णन करू शकत नाहीत. असा हा श्रीकृष्ण पूर्णावतार आहे. जेथे नाममात्र रिखोनला आहे, जेथे रूपाची न लभे सोये, ज्या ब्रह्मत्व अंगी नसाहे, तो अवतार पाहे श्रीकृष्ण. जो वर्णाश्रमासी नातळे, ज्यासी ईश्वरत्व ही वोविडे, जो अज अव्यय स्वानंद मिळे, तो अवतारो स्वलिले श्रीकृष्ण नाथू. ऐसा गुणधर्म कर्मातीतू, तो अवतारो श्रीकृष्ण नाथू. प्रगटला यदुवंशा अंतू, स्वये जगन्नाथू स्वइच्छे. जैसे खळाळ कल्लोळ चंचळ, भासे परिते केवळ जळ. काळी भरडी पांढरी चोळ, परिते केवळ वसुधाची. जे गोडी नाबदरासी, तेची वेगळी रवेयासी. तैसा अवतार यदुवंशी, पूर्णांशसी श्रीकृष्ण. जैसा दीपू लाविता तत्क्षणी, सवेची प्रकटे तेजाची खाणी. तैसा उपजताची पाळपणी, अभिनव करणी स्वये केली. जे ब्रह्मादिक देवा नवे, ते पाळलीला स्वभावे. करुणी दाविले आघवे, देवाधिदेवे श्रीकृष्णे. वणवा गिळीला मुखे, पर्वत उचलिला नखे. पूतनेचे स्तन विखे, प्याला निजमुखे जीवास गट. जेने वत्सा हरण मिसे, स्रष्ट्यासही लाविले पिसे. जो वत्स वत्स पवेशे, झाला सावकाशे एकाकी एक. अघ चिरीला चाभाडा, काळी याच्या कुटिल्या फडा. यमलोकी घेऊन झाडा, आणीला रोकडा गुरुपुत्र जेणे. जे प्रजा पिडुनी कर घेती, जया नावडे धर्मनीती. ऐसे राजे भारभूत क्षिती, नेणो किती निर्ताळिले. एका सैन्ये एका स्वांगे, एका वधवी आन प्रयोगे. एका गोत्र कलह प्रसंगे, अग्रपूजा योगे एकासी. अधर्म लाविल सिक, धर्माचे वाढविल बीक. हे अवतार कौतुक राया, तू आवश्यक देखशील पुढा. जे जे लवटेल अहोरात्र, तैते करील नवे चरित्र. तया कृष्ण सुखासी पात्र, भक्त पवित्र होतील. साधूसी स्वानंद सोहळा, नीच नवा होईल आगळा. ते श्रीकृष्णाची लीला, देखसी डोळा रूपनाथा. अर्थात हा श्रीकृष्ण असा आहे की तिथे नामरूप यांना प्रवेश मिळत नाही. ब्रह्म हे नावही तेथे टिकत नाही. तो वर्ण व आश्रम यांच्या मर्यादेत सापडत नाही. ईश्वरत्व व त्यांचे कुळ यांचाही त्याच्या ठिकाणी स्पर्श होत नाही आणि तो अजन्मा व्ययरहित पूर्ण स्वानंद स्वरूपी लीलावतार आहे. याप्रमाणे श्रीकृष्ण हा अवतार गुण, धर्म व कर्म यांच्या बंधनापासून मुक्त आहे. असा हा श्रीकृष्ण स्वेच्छेने यदुवंशात प्रकट झाला. ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटा अनेक पण पाणी एकच व माती अनेक रंगाची असली तरी मुळात पृथ्वी एकच. साखरेच्या मोठ्या खड्याला जी गोडी असते तीच साखरेच्या कणालाही असते. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे. ज्याप्रमाणे दीप प्रज्वलित करताच प्रकाश सर्वत्र पसरतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचा पराक्रम त्याच्या बालपणीच सर्वत्र प्रत्ययास आला. जे ब्रह्मा व इतर देव करू शकले नाहीत ते सर्व पराक्रम त्याने बालवयातच लीलेने करून दाखविले. त्याने वनवा गिळून टाकला,
नखाने गोवर्धन पर्वत उचलला आणि पूतनेचे दूध पिण्याच्या निमित्ताने विषासह प्राण शोषून टाकले. गायीचं व वासरांचं अपहरण केल्याच्या निमित्ताने त्याने एकट्याने गोप, गायी व वासरे ह्या सर्वांची रूपे घेतली आणि ब्रह्मदेवालाही वेडे केले. अघासुराचा जबडा चिरला, कालिया नागाचा फणा ठेचला आणि यमलोकात जाऊन सांदीपनी गुरूंचा पुत्र जिवंत करून आणला. प्रजेला छळून कर घेणारे, धर्म व नीती ह्यांचा द्रोह करणारे असे भूमीला भार झालेले राजे त्याने किती मारले याची गणना नाही. कोणाला सैन्याच्या हातून, कोणाला स्वतः आपल्या हाताने, कित्येकांना काही उपाय योजून, गोत्रकलह निर्माण करून, कौरव व क्षत्रिय यांना भूमीच्या निमित्ताने व शिशुपालाला अग्रपूजेचा मान मिळवण्याच्या निमित्ताने मारले. श्रीकृष्णाने अधर्माचा बिमोड केला, धर्माचे तेज वाढविले. हे राजा, त्याच्या अवताराचे कौतुक तू पुढे अवश्य पाहशील. जसजसे दिवस जातील तसतसे तो नवनवे पराक्रम दाखवेल. केवळ खरे शुद्ध बुद्धीचे भक्तच कृष्ण सुखाला पात्र ठरतील. श्रीकृष्णाची ती लीला म्हणजे साधूंचा नित्यनूतन स्वानंद सोहळा होय. तो तू स्वतः पाहशील.